UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात। दादासोबत नाहीत तर सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीत नसल्याचे संकेत। अजितदादांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही। अजित पवारांच्या घरवापसीबाबत शरद पवारांकडून TV9च्या मुलाखतीतून भूमिका स्पष्ट। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह असल्याची ही टीका। भाजपची सत्ता असताना माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं, शरद पवारांचा खोचक टोला। 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीत अदानी होते हे चुकून बोललो। अदानींवरून अजितदादांचा U-टर्न। मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही म्हणत पवारांकडून गौप्यस्फोट। मी भाषण सुरू केलं की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो। इचलकरंजीत शरद पवारांचं भर पावसात जोरदार भाषण। पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष। पवारांनंतर फडणवीसांचंही पावसात भाषण। सांगलीतील शिराळ्यात घेतली सभा। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाही, अजित पवारांची भूमिका। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे नारा UPतच चालला नाही। योगी लोकसभेवेळी त्यांच्याच राज्यात हरले, संजय राऊतांची टीका। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही। मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरे आणू शकतात। विनोद तावडेनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही, संजय राऊतांचा दावा। ईडीच्या भीतीने हसन मुश्रीफ भाजपवाल्यांच्या पंक्तीत जाऊन बसले। मुश्रीफांना धडा शिकवायचा, गडहिंग्लजमधल्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा, मतदार स्लिप वाटण्यावरून वाद। अंबड पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। नाशकातील घटनेचा निषेध, भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला। पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा। पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा। एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही। सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा मंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा। पक्षानं सांगितल्यास अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। तर दानवेंनी प्रचार केला असता तर मला प्रचाराची गरज नसती, सत्तारांचा पलटवार। मी माझा रिमोट तुमच्या हातात येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसा जाऊ देईल, पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा मवियाला पाठिंबा, धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा। तर एक है तो सेफ आहे म्हणत शेलारांची सडकून टीका। शिंदेच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांचे धन्यवाद, शेलारही संध्याकाळी रॅलीला सहभागी होणार, सरवणकर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या 5 ठिकाणी जाहीर सभा, मात्र प्रकृती ठीक नसल्याने भाषण न करता फक्त भेट देत राज ठाकरे परतले। मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्याने अंतरवाली सराटी जरांगेंवर उपचार सुरू। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।